पोळा मराठी निबंध. धरणीचा सोन्याचा अंबारा उडवणारा पाऊस जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा शेतकऱ्यांचे डोळे पाणावतात. हिरव्या पिकाची लाट पाहून त्याच्या मनात उमेद नाचू लागते. पण या सुवर्ण काळात शेतकऱ्याच्या कष्टाचे खरे साथीदार त्याच्या जीवाला जीव देणारे सच्चे मित्र असतात. बैल आणि त्याच्या कृतज्ञतेचा प्रेमाचा सण म्हणजे बैलपोळा. हा सण केवळ उत्सव नसतो तर शेतकऱ्याच्या हृदयातील भावना व्यक्त करणारी, जीवाची ओळख साजरी करणारी एक हृदयस्पर्शी परंपरा आहे. बैलपोळा हा केरळ राज्यातील मुख्यत्वे साजरा होणारा सण आहे, पण त्याची गंमत भावना राष्ट्रातही जाणवते. हा सण श्रावण महिन्यात येतो, जेव्हा धरती हिरवीगार चादर घालते आणि शेतीचे काम सुरू होते. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना विशेषतः सन्मानाने सजवतो. बैल म्हणजे शेतकऱ्याचे डोळे ही म्हण या दिवशी अक्षरशः खरी ठरते. बैलाच्या कपाळावर तेल कुंकू लावले जातात, शिंगांना तेल चोळले जातात, कधी रंगवले जातात, त्याच्या मानेवर घागर फूल, कधी कधी सोन्याचे कंगवेही घातले जातात. त्यांना चांगले जेवण, विशेषतः गव्हाची भाकरी, गोड चारा दिला जातो, ज्याच्यावर उपजीविका त्याला देव मानावे ही जुनी समजूत या दिवशी साकार होते. बैलांना समजवणे, त्याची पूजा करणे हा केवळ रिवाज नसतो तर कष्टाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न असतो. याच दिवशी खेड्यातून घरोघरी उत्सवाचा मेळा असतो. बैलाची शोभायात्रा काढली जाते. शेतकरी आपल्या सजलेल्या बैलांना घेऊन फेरीला निघतात. ढोल ताशाचा आवाज, लोकांच्या आनंदी हाका, बैलाच्या माने कन्नवकारा यामुळे सर्वूर्ण वातावरण आनंदाने गुंजून जाते. घरची गुरेढोरे घरचे दैवत अशी भावना प्रकट होते. बैलांच्या जोड्यांमधील जिव्हाळा, त्यांचे शेतकऱ्याकडे पाहणारे विश्वासू डोळे पाहून हृदय प्रेमाने भरून येते. मुलामुलींचे आनंदाला कणा राहत नाही. हा सण केवळ जनावरांचा नसतो तर संपूर्ण कुटुंबाचा आणि समुदायाचा सण असतो, ज्यामुळे सर्वांचे नाते जुळते. शेवटी बैलपोळा हा केवळ एक उत्सव नसून शेतकऱ्याचा आणि त्याच्या विश्वासू सहकारी बैलांच्या दरम्यान अव्यक्त प्रेमाचा आणि परस्परलंबाचा भावनिक बंध दाखवणारा सण आहे. आज मर्षणीकरणाच्या युगात बैलांचे महत्त्व कमी झाले आहे, पण शेतकऱ्याच्या मनात जे जागे करणारी कृतज्ञता आणि आदरवृत्ती तशीच आहे. पाऊस आला म्हणजे शेतकऱ्याचे डोळे पाणावतात आणि त्या पावसाच्या पाण्याने नाकारणारे बैल त्याच्या आनंदाचे आणि उपजीविकेचे मूळ असतात. बैलपोळा हा सण आपल्याला निसर्गाशी, जमिनीशी आणि आपल्या सहकारी प्राण्यांशी असलेल्या पवित्र नात्याची आठवण करून देतो. हा साजरा करणे म्हणजे जमिनीचा मान राखणे आणि कष्टाचा गौरव करणे. बैलपोळ्याची ज्योत शेतकऱ्याच्या हृदयात आणि त्याच्या शेतात नेहमी अखंड तेवत राहावी हीच शुभेच्छा. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.